नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या कॅन्डिडेटनी बी-एड सी-ई-टी दिलेली आहे, यांचं मी आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर पहिली रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे. लवकरच फायनल रिझल्ट प्रसिद्ध केला जाईल. तर त्यापूर्वी साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुणाकुणाचं सिलेक्शन होऊ शकतं, तर या संदर्भात काही पी-डी-एफ सांगितल्या जात आहेत. काही यूट्यूब चॅनलवरती सांगितलं जात आहे. तर अशा प्रकारच्या 2 पी-डी-एफ फाईली बी-एड ई-एल-सी-टी-सी याची प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि बी-एड जनरल अशा प्रकारे 2 पी-डी-एफ फाईल पोर्टलमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, हा ॲक्चुअल डेटा नसून हा डेमो डेटा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे, की डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन म्हणजेच बी-एड प्रवेश प्रक्रिया जी सी-ई-टी आहे ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये बी-एड जी सी-ई-टीचा निकाल आहे तो नॉर्मलायझेशन पद्धतीने लावला जाणार आहे. त्यासाठी ही डेमो आकडेवारी देण्यात आलेली आहे. येथे तुम्ही पाहू शकता येथे स्पष्ट नोटीस देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की एक्झाम्पल सपोज टेस्ट वॉज हेल्ड इन 4 सेशन म्हणजेच लक्षात घ्या की 4 सेशनमध्ये जर परीक्षा घेण्यात आली असेल तर याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन प्रक्रिया अवलंबली जाईल आणि प्रत्येक शिफ्टनुसार जो टॉपर असेल त्या व्यक्तीला 100 पर्सेंटाईल गुण दिले जातात आणि त्याच्या पद्धतीने उतरता क्रम जसा या पी-डी-एफ फाईलमध्ये देण्यात आलेला आहे तसा हा अवलंबला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचा संभ्रम झालेला आहे की या पी-डी-एफ फाईलमध्ये जो हाय स्कोर देण्यात आलेला आहे, तर ही जी कट ऑफ आहे, ते प्रत्येक बी-एड सी-ई-टी अंतर्गत लागलेलं आहे. अशा प्रकारचा संभ्रम झालेला आहे. परंतु लक्षात घ्या, ही डेमो शीट येथे देण्यात आली आहे. याच्यामध्ये जी आकडेवारी देण्यात आली आहे, ती डेमो आकडेवारी देण्यात आल्याचं येथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत, ज्यांनी बी-एड सी-ई-टी दिलेली आहे, त्यांना एकच सूचना, प्रतीक्षा करा. लवकरच हा निकाल प्रसिद्ध होईल. उमेदवारांनी जर आक्षेप नोंदवले असतील, त्या आक्षेपांचा फेरविचार होऊन पुन्हा नव्याने एकत्रित गुण म्हणजेच पाहू शकता की पर्सेंटाईल निकाल या पोर्टलवरती प्रसिद्ध केला जाईल. अपेक्षित धरूया की साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा निकाल सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांच्या लॉग इनमध्ये स्कोर कार्ड या टॅबमध्ये उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे अद्याप निकालासंदर्भात कोणतीही माहिती पोर्टलवरती देण्यात आली नाही आहे. टॉपर कितीचा असेल, गव्हर्नमेंट कॉलेज कोणाला मिळणार, तर या संदर्भात कोणतीही विश्वसनीय माहिती देण्यात आली नाही आहे. त्यामुळे प्रतीक्षा करा. लवकरच या संदर्भात खात्रीशीर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. बी-एड सी-ई-टी संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.